जाणारा, त्याच्या गांडी व धनुष्यातून बाण सुटण्यापूर्वीच तो शत्रूच्या काळजात घुसायचा. त्याच्या शौर्याच्या कीर्तिभारानं प्रत्येक वीराचं मन झुकलेलं खचलेलं, तरी सुद्धा ऐन वेळी सुटलेल्या मोहामुळे अर्जुनाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि षडशास्त्र संपन्न पराक्रमी असलेला अर्जुन हतबल झाला आणि रथात जाऊन बसला. का भवस्यति सुप्रभातं भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयते कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. एक भुंगा असतो, भुंगा. तो भुंगा त्या कमळपत्रामध्ये त्या मोहात फुलातल्या रसाच्या मोहानं त्या कमळाच्या फुलाकडे जातो. संध्याकाळ होईल याचं त्याला भान राहिलेलं नाही. तो त्या फुलांमध्ये शिरलेला आहे आणि फुलांमध्ये शिरल्यानंतर त्या पाकळ्या मिटल्या गेल्या. नाईलाज झाला हो. पाकळ्या मिटल्या. सकाळ होईल, रात्र निघून जाईल, सकाळ होईल ही आशा मात्र फोल ठरली आहे. रात्री एका मत्त हत्तीनं येऊन ती कळी आपल्या घशात घातली आणि खाऊन टाकली. एका भुंग्याचं स्वप्न एका मत्त हत्तीनं उधळून लावलेलं आहे. का मोह आणि वासना शक्तीच्या पुढे विनाश हा निश्चित असतो. माझं करत जिंदगी जाते. तुम्ही तुमच्या मुलांना लहानाचं मोठं करता, त्यांना शिक्षणासाठी अपार कष्ट करता, स्वतःच्या जीवाचं रान करता. मग आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमची मुलं तरी तुमची आहेत का हो? प्रवचनात, कीर्तनात आणि भागवतात वक्त्यानं श्रोत्याशी संवाद आणि श्रोत्यानं वक्त्याशी संवाद साधलाच पाहिजे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमची मुलं तुमची असतात का? आवाज येऊ द्या हो. नसतात. ज्या मुलांसाठी तुम्ही अपार कष्ट करतात ना, त्या मुलांच्या बदल्यात, त्या कष्टाच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? लेकानं केलेला अपमान आणि सुनेनं दिलेल्या शिव्या. हेच ना. इकडे तरुण पिढी बसलेली आहे, ते म्हणतील ताई तुम्हाला घरी जायचंय की नाही जायचंय? पण माझं व्याख्यान हे सत्यतेवर आधारित आहे. सत्य कुणीही बदलू शकत नाही. एक खूप कविता, सुंदर कविता आहे. ती कविता जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला, लक्ष देऊन ऐकाल तर ती कविता तुम्हाला समजेल. बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण. बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईचे आठवून बघ दिवस, जरा तुझ्या माईचे आठवून बघ दिवस. अरे लेकच यावा पोटाला म्हणून किती केलते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. अरे तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली की तू टाय टाय रडायचास. तुला भूक लागली की तू टाय टाय रडायचास. आणि तिचं रक्त संपलं, दूध संपलं ना की तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोसला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान. रक्त पिऊन पोसला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर त्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, बायको जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही साय पण. खरा मर्द असशील तर माईचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. बंधूंनो, जिथं माझं माझं म्हणून आपण गुरफटतो ना, आपलं ते नसतंच मुळात. मग माझं माझं असावं पण कसं? म्हणून लीळा चरित्रातली एक सुंदर लीळा मला आठवते. एक दिवस कोथळोबास आणि समस्त भक्तिजन माती काम करत होते. ते माती काम करत असताना त्या काकोसचा
अंगठा रगडला गेला, त्याला ठेच लागली आणि ठेच लागल्यानंतर त्यातून रक्त वाहायला लागलं. सगळे भक्तिजन ओरडायला लागले, काकोसचा अंगठा रगडला, काकोसचा अंगठा रगडला. आणि मग काकोसनं दिलेलं उत्तर बघा किती सुंदर आहे. ते म्हणतात, अंगठा तो माझा नव्हे, माझा तो देव श्री चक्रधरू की. हा शरीर माझं नाही, हे देह माझं नाही, हा अंगठाही माझा नाही, त्याला झालेलं दुःख तेही माझं नाही, हे सगळं देवाचं आहे आणि देव माझा आहे. आणि मग स्वामी प्रसन्न होतात आणि म्हणतात, हो देव माझा मी देवाचा, ऐसिया परी असी जो का दे मते. तन मन धन त्या ईश्वराला समर्पित असलं पाहिजे. हे सगळे मनाचे खेळ आहेत. संत बायणाबाईंनी मनाला सुंदर उपमा दिली आहे. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर. मनाचे खेळ आहेत. त्या मनाला त्या परमेश्वराच्या चरणी समर्पित करता आलं पाहिजे. एक खूप सुंदर उदाहरण आहे. फक्त माझ्या ऍक्शन कडे लक्ष दिलं तर समजेल. एकदा एक धड फिरायला निघालं आणि फिरायला निघाल्यानंतर आता हे सोबत जाणार ना, हे म्हणजे काय, डोळे. बरोबर. आणि हे सोबत गेल्यानंतर ह्या डोळ्यांनी पाहिली मुलगी. ह्यानं पाहिली मुलगी, याला ती आवडली. आणि आवडल्यानंतर आता डोळ्यांमध्ये हिंमत नाही, मग त्याला सपोर्ट पाहिजे ना कुणाचा तरी. मग त्यानं मनाला प्रश्न केला, म्हणले काय करू. मन म्हणलं लढ. आणि लढ म्हटल्यानंतर या मनानं आदेश दिला हाताला की तू मेसेज टाक. या हातांनी टाकला मेसेज. आता ती पोरगी होती पागल. आणि ती पागल असल्यामुळे तिनं काय केलं, तो मेसेज बघितला नाही, वाचता आला नाही. आणि याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं काय केलं, मित्राच्या फोनवरून केला फोन. तो उचलला तिच्या भावानं. आणि मग असा मार खाल्ला की विचारता सोय नाही. मला सांगायचं एवढंच आहे की पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाल्ला धडाळ, आणि शेवटी मनाजी पाटील मोकळा. असं हे मन आहे बंधूंनो. पण या मनाला जर परमेश्वराच्या चरणी समर्पित केलं ना, तर खरंच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. संत ज्ञानेश्वरांनी गोड ओवी लिहिली आहे. ते म्हणतात, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोच संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं या दोन गोष्टी विसरता आल्या पाहिजेत. बंधूंनो, त्या परमेश्वराला आपल्याला देताही आलं पाहिजे. त्या परमेश्वराच्या चरणी जर सगळी निष्ठा आपण समर्पित केली ना, तर खऱ्या अर्थानं तो परमेश्वर आपल्या संकटामध्ये आपल्या बाजूने उभं राहत असतो. त्या भरसभेमध्ये द्रौपदी विवस्त्र होत होती. कोण धावून आलं. हा अतिप्रसंग म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक वीरात श्री रक्षण धर्माची किती कुवत आहे याची जाहीर परीक्षा होती. धृतराष्ट्र अंध होते. पुत्र सुखाच्या प्रदीर्घ स्वप्नातून ते सत्यसृष्टीत कधीच आले नाहीत. भीष्म पितामह द्रौपदीचं सर्वात मोठं आशास्थान. भुजांमध्ये कितीही शक्ती असली तरी कच्च्या मनापुढे त्यांना हार स्वीकारावी लागली. गुरु द्रोणांच्या गुरुत्वाला गुलामीची व्यसन टोचलेली पांडवांचं शौर्य अधीनबंधात बांधलेलं. आणि मग सत्याच्या रक्षणाला सत्यच पुरेसं असतं. द्रौपदी भगिनीला न्याय मिळाला तो तिच्यातल्या सत्य धर्मामुळे. सर्व धर्माचा आधार असलेल्या धर्म संस्थापक श्रीकृष्ण परमात्म्याच्या विश्वासावर तिने अब्रू रक्षणासाठी स्तुतीची मंजिल उभी केली आणि करुण स्वरात हंबरडा फोडून ती म्हणत होती, अरे कृष्णा, या जगात तुझी बहीण एकटी पडली रे. तुझ्याशिवाय माझा कुणीच पाठीराखा नाही. तू माझा भाऊ आहेस ना, मग माझ्या लज्जेचा राखणदारही तूच आहेस. तू असल्यावर मी विवस्त्र होऊ शकत नाही, हा माझा पक्का विश्वास आहे. तिची ती आर्त आणि करुण हाक एका कवीनं खूप सुंदर वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, तळमळते किती तरी मी तुझ्या येण्या पायी,
सोनी मम जीवाची होते लाही लाही, तुझ विन त्राता मजसी नाही भाऊराया, तू येई धावनिया, तू येई धावनिया. त्यावेळी भगवंतानं तिला जी दैदिप्यमान वस्त्र पुरवली ना, त्यातल्या प्रत्येक धाग्यानं तिची लाज राखलेली आहे. पण त्यासाठी आम्हाला भगवंताला काहीतरी द्यावं लागतं. एकदा भगवंताचं बोट कापलं, घळघळ रक्त वाहायला लागलं. तेच रक्त बघून सुभद्रेची धावपळ सुरू झाली. ती महालात चिंदी शोधायला लागली. महालात चिंदी सापडेल कशी हो? तिचं महालात काय काम? अंगावर बर्जरी शालू होता, पण तो कसा काय फाडायचा? द्रौपदीनं मात्र ते रक्त बघताच अंगावरचा बहुमोल शालू टरकन फाडला आणि त्या भगवंताच्या बोटाला चिंधी बांधली. त्याच ऋणात भगवंतांनी तिला अमोल शालू नेसवलेत. आजही असंख्य द्रौपद्या आहेत ज्या त्या दुर्योधनाच्या अत्याचाराला बळी पडतायत. अमिताभ बच्चन यांचा पिंक नावाचा स्त्री समस्यावरील चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. त्या चित्रपटातली तन्वीर काझी यांची एक कविता NDTVवरच्या कार्यक्रमात स्वतः अमिताभ यांनी ऐकवली होती. ती कविता खूप सुंदर आहे. ते म्हणतात, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, यह पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, जलाकर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जलाकर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, अरे तू आरती की लव नहीं तू क्रोध की मशाल है, तू आरती की लव नहीं तू क्रोध की मशाल है. कोपर्डी, दिल्ली, हिंगणघाट, उत्तर प्रदेशी प्रकरण डोळ्यासमोर आली ना की वाईट वाटतं. अरे चातकासारखा पक्षी मेघाच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही, मानस सरोवरातील राजहंस मोत्याशिवाय खात नाही, पशु पक्षी आपलं व्रत पाळतात, आपण तर माणसं आहोत. माणसानं माणसासारखंच जगलं पाहिजे. मातृवत परदारेषु ही भावना असावी. पुरुषांनी स्वतःच्या वासनेला लगाम घातला ना की त्यांचा मर्यादा पुरुषोत्तम राम होतो आणि लगाम सुटला की रावण होतो. स्वैराचार्यानं माणसाच्या जीवनात विकृती निर्माण होते. वासनांध झालेला माणूस प्रचंड पैसा आणि शिक्षणाच्या पदव्या घेऊनही दुःखी असतो. अपहरण, बलात्कार, वासनाकांड याच्याच कडून तर होतात. असे घृणास्पद प्रकार याच लिंग पिसाट माणसाकडून होतात आणि त्यातूनच त्याला जीव घेणे रोग होतात. मी फक्त पुरुषांना दोष देत नाही, याला स्त्रियाही तितक्याच जबाबदार आहेत. मला फक्त श्रीकृष्णाच्या अलौकिक अवतार स्वामींची सूत्र आणि आजच्या समस्या या गोष्टींचा ताळमेळ बांधायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. आणि आजच्या समस्येवर श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आणि त्याच्या लीळा, श्रीकृष्ण भगवंताची सूत्र कशी उपयोगी आहेत हे घालणं, याचा मेळ बांधणं आणि ती सूत्र त्या लीळा तुमच्यापर्यंत आणि तळागाळात पोहोचवणं हेच माझ्या व्याख्यानाचं उद्दिष्ट आहे. सर्वज्ञ साधेला सांगतात की लज्जा रूप धर्म स्त्रियासी रक्षण. एक वेळ स्वामींना स्नान घालावे म्हणून साधेनं आपल्या लुगड्याचा कासोटा बांधला. तिचं त्याकडे लक्ष नाही, परंतु स्वामी तिला म्हणतात, बाई आपुली मांडी परपुरुषा देखोण दिजे की. अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या स्त्रिया स्वतःच संकट ओढवून घेतात. पारदर्शक वस्त्र अंगावर घालून फिरणाऱ्या स्वतःच शिकार होतात. अरे फॅशनच्या नावाखाली खोट्या प्रतिष्ठेला बळी पडून स्वतःचा बळी देतात. जो अवयव दिसल्याने इतरांमध्ये विकार वासना जन्माला येते त्याला जबाबदार तर आपणच आहोत ना. मच्छर झाल्यावर गुड नाईटचा प्रयोग करण्यापेक्षा मूळ घाण निर्माण न होऊ देणं हाच खरा त्यावरचा उपाय आहे. महाभारताची पहिली ठिणगी दुर्योधन विझवू शकला असता. हाच पाठ द्वापार युगात श्रीकृष्ण भगवंतांनी गोपिकांच्या वस्त्रहरण प्रसंगी दिलेला आहे. पाण्यामध्ये विवस्त्र अवस्थेत स्नान करणाऱ्या
गोपिकांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्या जलदेवतेचा अपमान तर होताच, शिवाय स्त्रीवर्तनाला न साजेसं वर्तन होतं. त्या प्रसंगी कुठल्याही असुरी प्रवृत्तीच्या माणसानं पाहिलं असतं तर कुठल्याही प्रकारचं अनिष्ट घडलं असतं. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने त्यांची ती वस्त्र पळवली आणि कदंबाच्या वृक्षावर जाऊन बसला, कारण त्यांना धडा शिकवायचा होता. ते वर्तन योग्य नाही हेच एक त्या मागचे शिकवणीचं कारण होतं. माझं तुमच्या कपड्यावर बंधन नाही, बंधन आहे आपल्या डोक्यात घुसलेल्या फॅशन नावाच्या व्हायरसावर. बंधूंनो, कोपर्डी, दिल्ली, हिंगणघाट ही प्रकरण जेव्हा डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा वाईट वाटतं. आणि मग त्या निर्भयावर कविता लिहिणाऱ्या एका तरुण कवीला सुद्धा प्रश्न पडतोय. तो म्हणतोय, अरे निर्भया, आता मलाच प्रश्न पडतोय, निर्भया तुझ्यावर कविता लिहायची की लिहायची नाही? अगं कळीसारख्या सुंदर दिसणाऱ्या पोरींनी ही दुनिया पाहायची की पाहायची नाही? निर्भया, आता मलाच प्रश्न पडतोय, तुझ्यावर कविता लिहायची की लिहायची नाही? अगं कळीसारख्या सुंदर दिसणाऱ्या पोरींनी ही दुनिया पाहायची की पाहायची नाही? कधी निर्भया, कधी वैष्णवी, कधी चिंकी तर कधी पिंकी. कधी निर्भया, कधी वैष्णवी, कधी चिंकी तर कधी पिंकी. कधी कोपर्डीच्या वस्त्यांवर तर कधी खैरलांजींच्या वस्त्यावर. देह एकच, नाव फक्त वेगवेगळी, टीव्ही मधल्या रियालिटी शो सारखी. पण निर्भया, तुझ्यासाठी तुझीच माणसं झालीत पोरकी. पण विसरू नकोस, तुझं जगणं कालचंच नाहीच ग. तुझा इतिहास आहे लाखो करोडो वर्षांचा, गुन्हा तोच फक्त वासनांध स्पर्शांचा. अगं प्रबोधन करता करता पडेल तुझा मुडदा, अगं प्रबोधन करता करता पडेल तुझा मुडदा, पण हटणार नाही यांच्या नजरांवरचा वासनांध पडदा. निर्भया, तू अजूनही जिवंत आहेस इथल्या रणरागिणीमध्ये. निर्भया, तू अजूनही जिवंत आहेस इथल्या रणरागीमध्ये. तू अजूनही जिवंत आहेस इथल्या तख्तामध्ये. तू अजूनही जिवंत आहेस इथल्या तख्तामध्ये. का माहितीये? कारण स्त्रियांचा आधार आणि स्त्री जातीच्या इज्जतीसाठी आणि त्यांच्यावर होणारा अन्यायाचा महासंरक्षक म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण करावी लागेल. भगवंताच्या काळात भौमासूर नावाचा एक अन्यायप्रिय आणि वासनांध राजा होता. बलात्काराने आपली भोगतृष्णा समवण्याचा सपाटा त्यानं सुरू केला. कितीतरी गोपिकामिनी त्याच्या त्या बंदीखान्यामध्ये दुःख दैन्याच्या अग्नीमध्ये होरपळत होत्या. आणि मग एवढ्या मोठ्या संख्येची स्त्रियांची विटंबना जगातली पहिली आणि शेवटचीच असेल. त्याच्यातल्या त्या आसुरतेचं थैमान कशानंच थांबत नाही म्हटल्यावर श्रीकृष्ण भगवंतानं त्याच्यावर चढाई केली आणि त्याच्या बंदीखान्यातून त्याचा 16,000 गोपिकामिनींना मुक्त करून न्याय मिळवून दिलाय. त्यानंतर कलियुगाच्या 5व्या सहस्रकात सर्वज्ञ श्री चक्रधरांवरील स्त्रियांवरील अन्याय सहन झाला नाही आणि म्हणून सारंग पंडितांना शिक्षा पण करताना सर्वज्ञ म्हणतात, बाई तुमचा काही जीव आणि यांच्या काही जीव लिया. स्त्रियांनाही धर्माचरणाचा अधिकार आहे हे सत्य वाऱ्यावर सोडून ही गीता तत्वेच पायदळी चुरगळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यावेळी कृपाळू श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्रात स्त्रियांसाठीच्या धर्माच्या बंद वाटा खुल्या केल्या. सांसारिक जीवनापासून धार्मिक आध्यात्मिक जीवनापर्यंत, व्यक्तीपासून समाजापर्यंत स्त्रियांना दिलेला उच्च दर्जा आणि हक्क सोन्याच्या पानावर लिहून ठेवण्यासारखे आहेत. परंतु आजची आई तसे संस्कार देण्यासाठी उपयुक्त नाही. आजची आई कशी आहे ते तुम्हाला सांगते. आजची आई मात्र व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये गुंतलेली आहे. एक सासू असते, ती आपल्या सुनाला म्हणते, सासूबाई काय स्वयंपाक करू? सासूबाई म्हणते, कर बाई काहीतरी, भूक लागलेली आहे, जरा लवकर कर. आणि मग ती वरण भात करते, चपात्या करते आणि केल्यानंतर सासू जेवायला बसते. सासूला त्या भातामध्ये एक खडा लागतो आणि सासू मग त्या सुनेवर ओरडते आणि म्हणते, का ग बाई, तुला तांदळातले खडे दिसत नाहीत? देवानं चांगले 2 डोळे दिले, तुला तांदळातले खडे दिसत नाहीत? त्यावर सून म्हणते, अहो सासूबाई, तुम्हाला देवानं 32 दात दिले, तुम्हाला 2 खडे फोडता
ही आपल्या घरातली परिस्थिती आहे. अशा घरात घडलेली पिढी देश, धर्म आणि समाजाला उन्नत करू शकणार नाही. कारण श्रीकृष्ण भगवंत भगवद्गीतेत सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठ स्तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. ज्याप्रमाणे श्रेष्ठ लोक आणि मोठे लोक आचरण करतात, वागतात, त्यांचंच अनुकरण लहाने करत असतात. या मातीमध्ये अनेक निष्ठावान स्त्रिया होऊन गेल्यात. या मातीला शिवाजी सारख्या राजाची, झाशीच्या राणी सारख्या राणीची, महदंबे सारख्या बहिणीची समृद्धी मिळाली. त्याच समृद्धीने आजची पिढी घडल्या गेली पाहिजे. सुंदर बोलला ईसा, जेमतेम माझ्या वयाती ही साध्वी, दिसायला अतिशय सुंदर. ही एकदा पैठण भागामध्ये अटनक्रमाने चालली होती आणि अटनक्रमाने जात असताना त्या काळी त्या भागामध्ये यवनांनी धुमाकूळ घातलेला होता. सुंदर बोलाईसा रस्त्याने एकटीच चालत आहे. हातामध्ये गाठी आहे, मुखात भगवंताचं नाव आहे, काखेमध्ये गोरख झोळणं आहे. रस्त्याने चालत असताना मागेही माणूस नाही, पुढेही माणूस नाही, अशा अवस्थेत ती जात आहे. आणि जात असताना कुठून तरी तिला माणसांचा आवाज तिच्या कानावर पडलेला आहे. सुंदर बोलाईसाचे कान टवकारले. हो, तो घोड्यांच्या टापांचाही आवाज होता आणि ते घोड्यांचे टाप तिच्याच दिशेने येत होते. सुंदर बोलाईसाने मनात विचार केला, ही लोक माझ्या दिशेने येत आहेत, आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. तिने झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली आणि जशी झपाझप पावलं टाकायला लागली तसा तसा तो आवाज अजूनच जवळ येत होता. आता जीवाच्या आकांताने ती बोलाईसा पळत, सुंदर बोलाईसा पळत होती आणि म्हणत होती, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझा धर्मभंग होऊ देणार नाही. तिनं पळायला सुरुवात केली. घोड्याच्या टापांनी आणि त्या सरदारांनी शेवटी तिला गाठलंच. तिचं सौंदर्य पाहून तिला पकडून तिच्यावर अत्याचार करावा असं त्यांना वाटायला लागलं. त्यातला एक सरदार पुढे आला आणि मग एक सरदार म्हणाला, अगर सरदार को पता चला कि इतनी सुंदर औरत को तुमने अपनी हवस का शिकार बनाया तो वो तुम्हें जिंदा नहीं छोड़ेंगे. क्षणभर सगळे मागे सरकले. मोठा सरदार आला. तो तिच्याकडे त्याने तिच्याकडे बघितला आणि बघतच राहिला. म्हणाला, वाह क्या चीज है, हम खुश हुए, ऐसा हुस्न पहली बार देखा है. खुदा कसम तुझे रानी बना के रखूंगा ना कि रखेल, बस तू हा कर दे. सुंदराने विचार केला, यांच्या तावडीत तर मी सापडलेलीच आहे, पण यातून मार्ग काढावा लागेल. जर मी यातून मार्ग काढू शकले नाही ना, तर माझा आज धर्मभंग झाल्याशिवाय राहणार नाही. पण माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या धर्माला धक्का लागू देणार नाही. तिला समोर विहीर दिसलेली आहे. सुंदराने आपल्या मनामध्ये विचार केला आणि माझा मार्ग मला सापडला. श्री चक्रधरा म्हणून ती धावत सुटली आणि तिने त्या विहिरीमध्ये उडी टाकलेली आहे. बंधूंनो, तिचा मृत्यू त्या सैनिकांशी बोलतोय. अरे चांडाळांनो, तुम्ही मला कैद करू शकत नाही, मी कुठल्याच बंधनात बांधू शकत नाही, मी मुक्त आहे. जगणं आणि मरणं हे माणसाच्या हातात नसतं, ते तुमच्यासारख्या नीच दुष्टांच्या हातात तर मुळीच नाही. आज मी जिंकलेली आहे. एक कवी म्हणतात, खरी परधर्माची आई वाचा सुंदर बोलाई, जरी बंदी बनविले तिजला धर्मासी बुडविले नाही. धर्माची शील राखाया दिला प्राण आड घालोनी, ती आठवा स्मृतिवीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी. ही सुंदर बोलाईसा. अशा अनेक निष्ठावान स्त्रिया या मातीमध्ये होऊन गेलेल्या आहेत.